सुनबाई, काय झालं का ग जेवायला? अगं मी रात्री जेवले नाही ग, मला लय भूक लागली, मला बीपीची गोळी पण घ्यायची पाय. आई तुम्हाला जरा पण दम नाही निघत का हो? मी आता सगळे काम आवरून आत्ता पोळ्यांना लागली, अजून भाजी आणायची राहिली, भाजी झाली नाही, लगेच जेवायला दे. बरं दुधासोबत खाते ना मी. तुमचं कसं आहे माहिती काय, दूध बघितलं का लगेच तुम्हाला दूध पोळी खायची असते. आता राहू द्या ना, ते कोणी आले गेल्यावर लागतं ना दूध. भाजी झाली की देते मी वाढून, बसा तुम्ही थोड्या वेळ. ठीक आहे. शरीफ जुलील काही खायला टाकले की नाही? हो माझ्या लक्षातच नाही ना, तिचं पेडिग्री संपलंय, सांगायचंच विसरले मी तुम्हाला. अरे पेडिगिरी संपली तर मग दूध पोळी काहीतरी दे ना चुरून तिला. हो ऐका ना, ह्या 2-3 पोळ्या घ्या चुरून, तुम्हीच दूध टाकून द्या ना तिला, आणि सगळं टाकून द्या. संपलं की आणते मी परत. बरं देतो मीच करू. सुनबाई, अगं सकाळपासून मला कसं राहू लागलं. चल ना मंदिरापर्यंत फिरून येऊ. आई तुम्हाला मी बसलेली सहनच नाही होत का हो? आत्ता कामावरून मी इथं बसले, लगेच तुमचं चालू होऊन जातं. मला माझ्या आईला फोन करायचा आहे, आणि असं आहे ना, मला काही इंटरेस्ट नाही तुमच्यासोबत फिरण्यात. जा तुम्हाला जायचं तर. बरं बाई, बोल तुझ्या आईला, मी थोडं अंग टाकते. हा. शरीफ जुलील सोडलं सकाळपासून? हो नाही ना, माझ्या लक्षातच नाही. तुला साधं एक काम नाही जमत यार, कुत्र्याला सोडता येत नाही तुला. बरं जाऊ द्या ना, नका ताण घेऊ, मी आता फिरून आणते तिला, मस्त फ्रेश होईल ती. बरं आण लवकर फिरून तिला. हो जुले, अगं नशीब काढलंच ग. अगं माणसांपेक्षा तुमचीच किंमत जास्त आहे बाई. अगं आमचं काय, म्हातारा जीव झाला तर टाकतील मायाश्रमात. असं वाटतं पुढच्या जन्मी तू सारखंच होऊन यावं, थोडं सुख तरी नशिबात राहील.